नमस्कार मंडळी. तर तुम्ही पण करताय ना असा एखादा गोडाचा पदार्थ, तर तुम्ही पण पहा. खूप सोपा आणि खायला टेस्टी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. चला आज आपण मस्त असं तवशाचं पाहतो इथे टोपातला. आता आमच्या इकडे गावाकडे आमच्या साईडला कोकणामध्ये ना साईडला टोपातला म्हणतात. तर इथे ना एक छोटी वाटी भरून मी तांदूळ असे थोडेसे लालसर होस्तो भाजून घेतलेले आणि जो तवसा तो कापून त्यातल्या बिया बाजूला करून घेतले, साल काढून घेतले. आता त्याला किसून घ्यायचे आपल्याला आणि किसल्या ना त्याच्यात बी नको आहे. एक दुसरी आली तरी चालेल पण बी नको. आणि तवसा म्हटला की तवसा असतो छान जाडसर जून असतो. कवळ्या तवशाची साल चालते पण ह्या जून तवशाची जे साल असतं ना वर ते खूप कडक असतं. ते दातामध्ये नंतर एखाद्या ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते खायला एवढे टेस्टी लागत नाही. इतका मस्त होतो ना मंडळी. तुम्ही करून तर पहा. पुढच्या वेळेस नक्की करा. आणि मग ह्याच्यातून आहे ना जे पाणी आपण किसून झालं ना पाणी बाजूला करून घ्यायचं. का करायचं तेही पुढे समजेल. पण पाणी टाकून द्यायचं नाही, आपल्याला ठेवून द्यायचं आहे ते पाणी तसंच बाजूला. आपल्याला यूजला लागणार आहे त्यासाठी बाजूला ठेवायचं. आता हे भाजलेले जे खमंग तांदूळ आहे म्हणजे कणी घेतली होती मी, तर तुम्ही तांदूळ वापरले तरी चालतं. आता जो मिक्सरचा भांडा घ्यायचा, साखरचाच आहे त्यामुळं मी तसाच वापरला आहे. तर साखर नाही त्याच्यात, मोकळा आहे पण. आणि हे वाटून असं जाडसर घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. पण तांदूळ थंड करायचे, जाडसर वाटायचे आणि ओतायचे. जरी कणी असली तरी पण ती मिक्सरमध्ये भाजून फिरवून घ्यायचीच, तर ती टेस्ट वेगळीच असते त्याला. तर हे असं केल्यानंतर आता ते मी हाताने पिळलं ना, तर पिळल्यानंतर जे मला माप माहिती आहे, तर तुम्ही काय करायचं, जी वाटी घ्यायची त्या वाटीने साधारण 2 वाटी इतकं जर ते सगळं झालं ना की मग आपल्याला त्याच्यामध्ये त्याच वाटीने पूर्ण भरून इतकं गुळ घालायचे. आता ते किस आणि आपण जे तांदूळ भाजले त्यांचं मिश्रण मिळून जर 2 वाट्या झालं तर आपल्याला 1 वाटी पूर्ण आपल्याला गुळ घालायचं आहे. हे एवढं प्रमाण आहे. त्याच्यात वजनी असं काही नसतं त्याच्यात, कारण ते काकडीच्या किसावर ते डिपेंड असतं. ते काय वजनावरती मापून घेता येत नाही. आपण वाटीवरती किंवा कपावरती ज्यांनी मापून ना त्यांनी मापून घ्यायचं आहे इथं गूळ. आणि जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त यूज केलं तरी चालेल. असं काही नाही की जास्त यूज केलं तर ते एवढं छान लागत नाही. छान लागतं ते, मस्त लागतं. आता इथे काय झालं ना, मुलं असल्यामुळं मी ती विलायची पावडर टाकलेली माझ्याकडनं चालू राहिलं की नाही हे मला लक्षात आलं नाही. मग आत्ता मला समजलं, मग ते चालू राहिलं नव्हतं. तर चमच्याने विलायची पावडर 1 चमचा भरून टाकायचे असेल तर, नाही तर त्याच्यात काकडीचा वास खूप सुंदर येतो. तर हे एवढंच पदार्थ लागतं आपल्याला. लागले तर विलायची पावडर, गूळ, तांदूळ आणि काकडी, बस. इतकं मस्त टेस्टी होतं. आणि मी ह्याच्यामध्ये जे गुळाचे खडे होते ना, तर आपला बत्ता असतो ना खलबत्त्यातला, त्याच्याने असं बारीक करून घेतलं होतं. कारण खडे लवकर विरघळत नाही आणि आपण ते शिजवायला गेलो तर ते खडे बारीक होत नाही. त्याच्यासाठी हे खडे ना असे बारीक करून घ्यायचे आपल्याला. तर ह्या बत्त्याने मी बारीक करून घेतले सगळे खडे या पद्धतीने. आणि आपण जे पाणी होतं तेही ओतून घेतले. तुम्ही पाहिलं ना की ते पाणी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं नाही, तर त्याच्यामध्ये ओतायचं आहे ते पाणी. कारण ते पाणी ना आपल्याला शिजण्यासाठी तांदूळ लागणार आहे. तर ते पाणी टाकून द्यायचं नाही, कारण गुळाला एवढं असं पाणी सुटणारं नसतं की त्याच्यामध्ये तो आपलं टोपातला शिजून जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे, जे आपण डब्बा पातेला काही घेतला असेल ना, त्याच्यात थोडंसं 2 नाही तर 3 बोटं इतकंच लागलं पाहिजे डब्याला. एवढं वर आलं ना की छान आपलं हे शिजतो. कारण वर डब्यात नाही पाणी आलं पाहिजे, एवढं ठेवायचं नाही त्याला पाणी. वर झाकणही मी मारलं नाही तरी पण किती मस्त होतं पहा तुम्ही. आणि इथे आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आपण जशा एखादा डाळ भाताला मारतो तशा त्याला 4 शिट्ट्या मारून घ्यायच्यात. आणि पूर्ण थंड झालं ना की काढायचं आहे. गरम असताना वाफाळलेलं असताना काढायचं नाही. एकदम पूर्ण मस्त निवांत थंड झालं पाहिजे, तर ते व्यवस्थित आतमध्ये एकदम मस्त शिजलेलं असतं. या पद्धतीने थंड करून घ्यायचं आपल्याला.
हे पहा असं थंड झालं ना की एकदम मस्त असं गच्च असं होऊन जातं. जर आपण गरम गरम कुकर काढला बाहेर उघडून तर त्याच्यात ना थोडंफार तरी कारण त्यांची शिजण्याची प्रोसिजर चालू असते, त्यामुळे कधीच गरम बाहेर काढायचं नाही. त्यामुळे हे असं थंड झाल्यावरती काढायचं. खूप मस्त आणि टेस्टी झालेलं आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका. जर मोठा तवसा नसेल, जरी मार्केटमधल्या छोट्या छोट्या काकड्या वापरल्या तरीही चालणार आहे, पण टेस्ट थोडीशी त्याच्यापेक्षा कमी येईल.